वेस्टीज हेल्थ एंड वेल्थ चैनल में आप सभी का स्वागत आहे। सगळ्या माझ्या व्ह्यूअर्सचं आणि सगळ्या सबस्क्रायबरचं आणि जे लोक चॅनलवर नवीन आहेत त्या सगळ्यांचं ह्या चॅनलवर स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी मराठीमध्ये वेस्टीजचा प्लॅन घेऊन आलेले आहे। इथे बघितलं तर ग्राहक सशक्तीकरण कन्झ्युमर एम्पॉवरमेंट हा प्लॅन आहे। म्हणजेच काय तर आजच्या घडीला आपण म्हणतो ना की ग्राहक हा देव आहे, बरोबर आहे। तर तो कसा काय आणि त्याला कसं काय आपण स्ट्रॉंग करू शकतो, कसे काय त्याला सगळे फायदे मिळवून देऊ शकतो, याच्यासाठी आज मी तुमच्या बरोबर वेस्टीजचा प्लॅन शेअर करत आहे। बघा की प्रत्येक गोष्ट जीवनामध्ये आपण प्रत्येक गोष्ट का करतो याला फार महत्व आहे। आणि का करत असू तर आपली काही स्वप्न असतात ती आपल्याला पूर्ण करायची असतात। आपल्याकडे घर असतं परंतु आपल्याला काय हवं असतं, मोठं घर हवं असतं, काही सर्व सोयींनी युक्त घर हवं असतं, कार हवी असते की कुटुंबाला नेण्यासाठी कुठेतरी फिरायला जाण्यासाठी एक लक्झरियस कार हवी असते। त्यानंतर मुलांचं शिक्षण उत्तम शाळेत व्हावं ही प्रत्येक कुटुंबाची इच्छा असते, प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते। त्यानंतर घरातल्या महिलांना, मग ती आई असो, बहीण असो, बायको असो, प्रत्येकीला एक सोनं हे घरामध्ये स्वप्न असतं। आणि त्याचबरोबर भारतातल्या ट्रिप्स आणि भारताच्या बाहेरच्या ट्रिप्स या दोन्हीचंही म्हणजे फिरणं हे पण आपलं एक स्वप्न असतं। त्यानंतर काही जण नोकरी अनेक वर्ष करून त्यातली टार्गेट्स पूर्ण करून कंटाळलेले असतात किंवा तोच जीवनाला पण कंटाळलेले असतात, परंतु काही पर्याय नसतो, त्यांना नोकरीमधून सुटका हवी असते। त्यासाठी सुद्धा काही जणांचं हेही स्वप्न असतं। त्याचबरोबर काही जणांना पैसा आहे परंतु कुटुंबाबरोबर घालवायला, घरामध्ये कार्स आहेत परंतु कुटुंबाबरोबर घालवायला वेळच नाहीये। अशा लोकांना वेळ हवा असतो। म्हणजे काय आहे की प्रत्येकाचं काही ना काहीतरी स्वप्न असतं आणि प्रत्येकाकडे एक व्हाय असतो, एक का असतो आणि तो का पूर्ण करण्यासाठी आपण जे काही काम आजच्या घडीला करत असतो। तर आता पहा की ही सगळी जी स्वप्न आहेत ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी नक्कीच पैसा लागेल आणि तो पैसा कशातून येतो आपल्याला, तर नोकरीच्या माध्यमातून येतो। काही लोक व्यवसायाच्या माध्यमातून पैसा कमावतात। मग मला आता सांगा की नोकरीतून येणाऱ्या पैशातून ही सगळी स्वप्न पूर्ण होत आहेत का, पूर्ण झाली का आतापर्यंत? कारण बऱ्याच वेळेला नोकरीमधून गरजा पूर्ण होतात, 2 वेळेचं उत्तम जेवण पूर्ण होतं, मुलाबाळांचं शिक्षण पूर्ण होतं, परंतु जी काही स्वप्न असतात ती पूर्ण होत नाही। हातातोंडाची कदाचित मिळवणी व्यवस्थित होत असते, है ना, ठीकठाक, आपण म्हणू की ठीकठाक। नोकरीमधून गरजा पूर्ण होतात परंतु व्यवसायातून ही स्वप्न पूर्ण होऊ शकतील का? मला वाटतं नक्की पूर्ण होऊ शकतील। मग व्यवसाय करायचा आपण ठरवलं, एक पारंपरिक कुठलाही व्यवसाय, मग हॉटेल व्यवसाय असेल, महिलांचा पार्लरचा व्यवसाय असेल, अनेक प्रकारचे व्यवसाय आहेत ट्रॅडिशनल पद्धतीने चालणारे की जिथे लोक दुकान उघडून बसतात, माल भरून बसतात आणि ग्राहकाची वाट बघत बसतात। आता तिथे काय करावं लागतं, तर पारंपरिक व्यवसाय जर आपल्याला करायचा झाला आणि ही स्वप्न पूर्ण करायची झाली तर आपल्याला पैसा लावायला लागतो, एक इन्व्हेस्टमेंट लागते, कॅपिटल लावायला लागतं। आणि काय होतं, आपल्या स्वतःजवळचा जो काही पैसा असतो तो आपण लावतोच, परंतु जर कमी पडला तर आपण काय करतो, तर आपण व्याजावरून मार्केटमधून पैसा घेतो आणि तो सुद्धा लावतो। आणि जेव्हा स्वतःजवळचाही पैसा आपण बिझनेसमध्ये लावतो, व्यवसायात लावतो आणि त्याचबरोबर आपण मार्केटमधून व्याजावर पैसे घेऊन लावतो, तेव्हा काय होतं की तेव्हा एक प्रकारची रिस्क वाटायला लागते, भीती वाटायला लागते। आणि तसं करून सुद्धा एखादा व्यवसाय मे बी उत्तम चालायला पण लागेल, मार्केटमध्ये उभा राहील, उत्तम चालायला लागेल, परंतु तो चालत असतानाच लक्षात येईल की आपल्या बाजूला सुद्धा 4 दुकानं तशाच प्रकारची झालेली आहेत। आपल्या व्यवसायाला स्पर्धा उभी राहिली आहे, कॉम्पिटिशन उभी राहिलेली आहे। आता मात्र इथे टेन्शन यायला लागतं आणि टेन्शन बरोबर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजारही जोडू शकतात की आज डायबिटीस आहे, बीपी आहे, हे काय आहेत तर ही टेन्शनमुळे होणारी सुद्धा आजार आहेत। मग आता
जर पारंपरिक व्यवसाय आपण केला आणि त्याच्यामध्ये जर ह्या सगळ्या गोष्टी असतील, रिस्क आहे, टेन्शन आहे, आजार आहे, मग मला सांगा की मग अशा प्रकारचा व्यवसाय करून ही स्वप्न पूर्ण होतील का? उत्तर तुम्हीच द्यायचं आहे, तुम्हीच विचार करायचा आहे. परंतु माझ्याकडे असा एक पर्याय आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला करोडो लावून आज लाखो मिळतात आणि लाखो लावून हजारो मिळतात. परंतु अशा प्रकारचा कोणताही पारंपरिक व्यवसाय न करताही पण व्यवसायच करून, उलाढालच करून आपल्याला इथे नफा कमवायचा आहे आणि इथे पैसा कमवायचा आहे. आणि तो कसा? तर घरातलं सामान फक्त बदलायचंय. कसा वाटला पर्याय ऐकायला? घरामध्ये आजही कुठल्या ना कुठल्या तरी दुकानातून सामान आपण आणतो. घराचं उत्पन्न 20,000 आहे, 25,000 आहे, 50,000 आहे, 1,00,000 आहे. परंतु काय होतं, त्यातला मॅक्झिमम पैसा इन्व्हेस्टमेंट होतो का? मॅक्झिमम पैसा बचत खात्यामध्ये जातो का? मॅक्झिमम पैसा शेअर्स म्युच्युअल फंडात जातो का? तर नाही. मग तो खर्च कुठे होतो? तर विविध प्रकारच्या वस्तू आपण घरामध्ये आणत असतो. मग इथे मी तुम्हाला काय सांगतेय की घरातलं सामान तर बदलायचंय, कोणाला पैसा द्यायचाही नाहीये, कोणाकडून पैसा घ्यायचाही नाहीये. कसं वाटलं ऐकून? कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट कॅपिटल, कुठल्याही प्रकारचा पैसा या व्यवसायात लावायचा नाहीये. कोणत्याही प्रकारची पैशाची देवाणघेवाण नाही. तुम्ही मला द्यायचं नाही, मी तुम्हाला देणार नाही. ओके? आणि पैशाची देवाणघेवाण नाही. मग इथे कुठल्या प्रकारची रिस्क असेल का? हो, काही धोका असेल का? तर निश्चितच धोका नाहीये. आणि दुसरं म्हणजे मग इथे काही स्पर्धा असेल का? नाही. प्रत्येकाला आपल्या घरातल्या माणसांप्रमाणे सामान आणायचंय. ओके? त्यानंतर त्याच्यामुळे कुठले आजार आणि टेन्शन येतील का? तर नाही. मग तरी सुद्धा पैसा कसा मिळणार हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. अरे बापरे, या बाई तर काहीतरी सांगतायत की घरातलं सामान बदलून तुम्ही 1 ते 1.5 वर्षामध्ये जर व्यवस्थितपणे काम करत गेलात, घरातलं सामान बदलत राहिलात, तर काय होईल? इथे तुम्ही 30, 40, 50, 60 हजारापासून 1,00,000पर्यंतचं उत्पन्न तुम्ही कसं घेऊ शकाल? ह्या प्रकारचा व्यवसाय करून घेऊ शकाल. तर मग पाहूया की पैसा कशा पद्धतीने येणार आहे. ओके? सो मी इथे नेक्स्ट बोर्ड लावत आहे, जेणेकरून काय होतंय की आपला प्लॅन मधला वेळ वाचतोय आणि कमी वेळामध्ये मी तुम्हाला समजावून सांगू शकते. ओके? सो पुढे जाऊया. सो पाहूया पैसे कसे मिळतात. ज्या प्लॅनमध्ये आपण सगळेच काय आहोत? ग्राहक आहोत. तर आपण काय करतो? कुठून ना कुठून तरी सामान घेऊन येतो. बरोबर आहे? जसं आम्ही आमच्या घरामध्ये सामान आणतो, तसे तुम्ही पण तुमच्या घरामध्ये तुमच्या जवळपासच्या दुकानांमधून सामान आणत असाल. म्हणजे आपण सगळे काय आहोत? तर आपण सगळे ग्राहक आहोत. ओके? मग ग्राहक आहोत तर आपण काय आणतो? साबण आहे, शॅम्पू आहे, केसाचं तेल आहे, खाण्याचं तेल आहे, काही कॅल्शियम आयरन घरामध्ये लागतं, शेतीचं सामान लागतं, सौंदर्य प्रसाधनं म्हणजे लाली, पावडर, क्रीम, त्यानंतर लिपस्टिक, घराचे स्वच्छतेचं सामान आपल्याला लागतं. म्हणजे मग हे सगळं सामान अशा प्रकारचं कितीतरी विविध वस्तू आपण घरामध्ये आणतो. मग आपण सगळे काय आहोत? तर ग्राहक आहोत, कस्टमर आहोत. मग आपण वस्तू बनवतो का? तर नाही. आपण कोणाकडून आणतो? रिटेलरकडनं, एखाद्या छोट्या शॉपमधनं, छोट्या दुकानामधनं आणतात. तो छोटा दुकानदार स्वतः बनवतो का? तर नाही, तोही स्वतः बनवत नाही. तो काय करतो? होलसेलरकडून आणतो, मोठ्या विक्रेत्याकडनं आणतो. आता हा होलसेलर स्वतः वस्तू बनवतो का? तर नाही, तो कोणाकडून आणतो? डिस्ट्रीब्युटरकडनं आणतो. है ना? की त्या एरियामध्ये एक वाटप करणारा जो असतो डिस्ट्रीब्युटर, त्याच्याकडून आणतो. तो कोणाकडून आणतो? तो स्वतः बनवतो का? तर नाही, तो C&F एजंटकडनं आणतो. आणि C&F एजंट सुद्धा स्वतः वस्तू बनवत नाही. तो कुठून आणतो? तर मॅन्युफॅक्चररकडनं, म्हणजे जो बनवणारा असतो, बनवणारी कंपनी असते, त्याच्याकडून प्रोडक्ट आणतो. आता बघा, इथे 30 ते 40 रुपयामध्ये जी वस्तू इथे जे 30 ते 40 रुपयामध्ये वस्तू बनते ती आपल्याला मिळताना 100 रुपयाला होते. मग ही जी मधली लोक आहेत, हा रिटेलर आहे, होलसेलर आहे, डिस्ट्रीब्युटर आहे आणि C&F एजंट आहे. आणि ह्याच्याच बरोबर काय होते? जाहिरात होते. है ना? आपल्या घरामध्ये प्रत्येक वस्तू कुठून येते? तर टीव्ही सारख्या एका बॉक्समधून येते. त्या टीव्हीवर येणाऱ्या अनेक जाहिरातीतून आपण ठरवतो की ह्या वस्तू घरात आणायच्या.
बरोबर आहे. आणि मग त्याच्यामध्ये एक ऍक्ट्रेस येते आणि ती सांगते की लक्स मेरे सौंदर्य का साबण असतो का माहित नाही, परंतु तिच्या अकाउंटला करोडो रुपये जातात म्हणून ती तसं सांगते. काही क्रिकेटियर येतात, सेलिब्रिटी येतात, बूस्ट इज माय एनर्जी म्हणतात, मग ती एनर्जी त्यांच्या अकाउंटला पैसे येतात त्यातनं येते. मग आता मला सांगा, जर एखादी वस्तू 30 ते 40 रुपयात बनते पण आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत ह्या माध्यमातून ती पुढे पुढे सरकते आणि ती पुढे पुढे सरकत जाहिरात होऊन 60% तिची किंमत वाढते. मग ही लोक कुठल्याही प्रकारची क्वालिटीमध्ये वाढ करतात का? जसं बनतं तसंच पोहोचतं, म्हणजे आपल्याकडे क्वालिटीमध्ये वाढ होऊन येत नाही. तरी सुद्धा आपण जास्त पैसे देतो. मग पैसा कुठून मिळणार आहे? तर हा 60% पैसा तुम्हाला मिळणार आहे. आता तो कसा, त्याच्यावर आपण चर्चा करूया. म्हणजे इथे महत्वाचं कोण आहे? वापरणारा महत्वाचा आहे आणि बनवणारा महत्वाचा आहे. या 2 व्यक्ती महत्वाच्या आहेत. बरं, मग हे बाकीचे काही चुकीचं काम करतात का? तर अजिबात नाही. ही पारंपरिक पद्धत आहे, त्यातून त्यांच्या घरामध्ये काही पैसा जातो, परंतु आपल्याला काही मिळतं का? तर नाही मिळत. मग आपल्याला काय करायला पाहिजे की आपण एक आम दुकानातून, मग कुठला मॉल असेल किंवा तुमच्या गल्लीच्या बाहेर जे दुकान असेल, बिल्डिंगच्या खाली दुकान असेल, तिथून तुम्ही सामान आणता. ओके, आता तिथे तुम्हाला काही डिस्काउंट मिळतो का? मलाही मिळत नव्हता, म्हणजे निश्चितच तुम्हालाही मिळत नसेल. म्हणजे मुश्किल आहे डिस्काउंट मिळणं. कुठे कुठे मिळत असेल, परंतु त्याला पण बऱ्याच कंडिशन्स असतात. बरं, पैसे परत मिळतात का? तुम्ही खरेदी केली म्हणून काही तुम्हाला तो दुकानदार त्याचा काही नफा शेअर करतो का? काही प्रॉफिट शेअर करतो का? तर मला वाटतं नाही, मुश्किल आहे. फ्रीच्या काही चांगल्या वस्तू तुम्हाला मिळतात का? तर मला वाटतं मला मिळत नव्हत्या, तशा तुम्हालाही मिळत नसतील. मग नियमित तुम्ही एकाच दुकानात जाऊन खरेदी करताय, एकाच मॉलमध्ये जाऊन खरेदी करताय, वर्षानुवर्ष एखाद्या ठिकाणावरून खरेदी करताय, पण त्याचा तरी फायदा तो तुम्हाला ग्राहक म्हणून देतो का? मलाही मिळाला नाही, मला वाटतं तुम्हालाही मिळाला नसेल. म्हणजे आपण जर नॉर्मल पद्धतीने जी खरेदी करतोय, दुकानातून सामान आणतोय, त्याच्यात आपल्याला हे कोणतेही फायदे मिळत नाही. परंतु आपल्याला एक वेस्टीज नावाचं दुकान आहे. ह्या दुकानामधून तुम्ही जर तुमच्या घरात येणारा जो पैसा आहे आणि त्याच्या बदल्यात तुम्ही ज्या वस्तू आणतायत त्याचं जर तुम्ही दुकान बदललं तर वस्तू खरेदीवरच तुम्हाला 10 ते 20% डिस्काउंट मिळणार आहे. म्हणजे छापील किमतीपेक्षा काय मिळणार आहे तुम्हाला? 10 ते 20%चा फायदा मिळणार आहे. त्यानंतर 5 ते 16% तुमच्या अकाउंटला पैसे परत येणार आहेत, जे आज येत नाहीयेत. 5 ते 16% पैसे अकाउंटला डायरेक्टली परत येणार आहेत. त्यानंतर फ्रीच्या वस्तू, तुमच्याच खरेदीमध्ये तुम्हाला 10%च्या वस्तू ऍब्सोल्युटली फ्री आणि चांगल्या क्वालिटीच्या वस्तू. आता नियमित एकाच दुकानात जाण्याचा फायदा, इथे वेस्टीजच्या दुकानामध्ये तुम्ही 1, 2, 3, 4 महिने लागोपाठ खरेदी केली तर 5व्या महिन्यामध्ये सीएनसीचा बेनिफिट मिळतो. सीएनसीचा बेनिफिट म्हणजे काय? तर कन्सिस्टंटली एका दुकानातनं नियमितरित्या एका दुकानात खरेदी केल्याने तुम्हाला 5व्या महिन्यात 2,500च्या डिस्ट्रीब्युटर प्राइसच्या आणि 3,000 छापील किमतीच्या वस्तू, म्हणजे हा जवळजवळ 20%चा फायदा तुम्हाला मिळतो. 5व्या महिन्यात तुमच्या चॉईसच्या वस्तू तुम्हाला फ्री मिळतात. आता हा जर पूर्ण फायदा तुम्ही बघितलात तर हा जवळजवळ 45%चा फायदा आहे. मग तरी सुद्धा तुम्ही या आम दुकानात जाणार का? XYZ दुकानात, मॉलमध्ये जाणार का? का तुम्ही वेस्टीजच्या दुकानात जाणार? जे दुकान आज भारतामध्ये 3,500पेक्षा जास्त दुकानं आहेत. वेस्टीजचं दुकान भारतामध्ये तर आहेच, प्लस त्याचं एक ऑनलाईन ऍप आहे, त्याच्यावरूनही तुम्ही खरेदी करू शकता. आणि भारताव्यतिरिक्त अजून 7 ते 8 देशांमध्ये हे दुकान आहे. किती फायदा देते? तर 45%चा फायदा देते. मग हा फायदा तुम्हाला घ्यायला आवडेल का? बरं, ह्या दुकानामध्ये तुम्ही जेव्हा खरेदी करता तेव्हा एखादी वस्तू आवडली नाही तर तुम्ही परत देऊ शकत नाही. परंतु वेस्टीजच्या दुकानामध्ये 100% प्रत्येक प्रॉडक्टवर लिहिलंय की तुम्हाला समाधानकारक प्रॉडक्ट वाटला नाही तर तुम्ही 30 दिवसाच्या आत तुमच्या बिलासकट परत देऊ शकता. तुम्ही 3-4 वेळा वापरलेला आहे, 30% प्रोडक्ट वापरले, 70% शिल्लक आहे, तरी कंपनी गॅरंटी घेते तुम्हाला पैसे परत देण्याची. का? तर 20 वर्ष जुनं भारतीय दुकान आहे, जे भारताच्या कानाकोपऱ्यात आहे. आणि किती वस्तू बनवतं? स्वतः 400पेक्षा अधिक वस्तू बनवतं.
20 वर्षापासून लोकांना सतत फायदा देत आहे. मग आता हा जर तुम्हाला 45% फायदा आवडला असेल तर तो तुम्ही तुमच्या पुरताच मर्यादित ठेवणार का तुमच्या मित्रमैत्रिणींना, शेजाऱ्या पाजाऱ्यांना, नातेवाईकांना पण सांगणार? मला वाटतं नक्कीच सांगणार, कारण माणसाचा स्वभाव आहे चांगलं वाटलं तर तो 10 लोकांना सांगतो आणि एखादी गोष्ट नाही आवडली तर 20 लोकांना सांगतो. ही आपली सवय आहे. म्हणजे आवडो किंवा न आवडो आपण ह्याच्याबद्दल बोलतच राहतो. इथे पण बोलायचंच आहे. हा फायदा 45%चा फायदा काय करू शकतो आपण? इतर लोकांना देऊ शकतो. म्हणजे हा फायदा कसा द्यायचा? वस्तू वापरल्याने हा फायदा स्वतः पण घ्यायचा आणि हा फायदा दुसऱ्यांना देण्यासाठी मदत करायची. म्हणजेच काय करायचं? ह्या दुकानातून यूज पण करायचं आणि ह्या दुकानाला प्रमोट पण करायचं. म्हणजे या दुकानातून वस्तू वापरायच्या सुद्धा स्वतःच्या घरासाठी आणि त्याच पद्धतीने आपण अनेक मित्रमंडळींना सांगू शकतो की एक दुकान मी पाहिले 45%चा फायदा देतंय, मला फायदा होतोय, तुझ्या कुटुंबालाही याचा फायदा होऊ शकेल. एक महासेल आहे, फायदे का सौदा आहे. आता बघा, ही जी सवय आहे ही सवय काय करते? आपल्याला फायद्यात नेऊ शकते. 10 फॅमिलीजना म्हणजे 10 कुटुंबांना आपण सांगितलं की अरे बाबा, एक असं दुकान आहे की जिथे आपल्याला कोणाला विकायचं नाहीये, तर आपल्याला आपल्या घरामध्ये ज्या वस्तू लागतात, सपोज 4 जणांचं कुटुंब असेल तर त्याला बाबा 1 किलो चहा पावडर लागत असेल, 8 लोकांचं कुटुंब असेल तिथे मे बी 2-3 किलो चहा पावडर लागत असेल. तुमच्या घरामध्ये तुम्हाला जितकं लागतं तितकं सामान तुम्ही या दुकानातून घ्यायचंय. इथे कुठलंही टार्गेट नाही. तुम्हाला या कंपनी बरोबर जुळण्यासाठी 1 रुपया सुद्धा द्यायचा नाही. इथे ऍब्सोल्युटली फ्रीमध्ये रजिस्ट्रेशन आहे. पूर्ण कंपनीचे 3ही डायरेक्टर भारतीय आहेत. या कंपनीचं स्वतःचं 250 करोडाचं ऑफिस आहे. सो कुठेही पळून जाणार नाही. 500 लोकांचा ऑलरेडी स्टाफ आहे. 20 वर्ष ऑलरेडी जुनी कंपनी आहे. 3,500पेक्षा जास्त दुकानं आहेत. सो घाबरायचं कारण नाही. दुकान कालही होतं, आजही आहे, उद्याही राहणार आहे, काळजी करू नका. परंतु 45%चा फायदा सामान्य दुकान देणार नाहीये. 10 लोकांबरोबर हे शेअर करा. असं आपण इथे उदाहरण घेऊया. तुम्ही 2,000चं सामान आणा, 10,000चं आणा, 20,000चं आणा, 25,000चं आणा, तुमची मर्जी. परंतु इथे 10 लोकांना आपण सांगितलं, त्यांनी किमान 4,000ची खरेदी त्यांच्या घरामध्ये वस्तू वापरण्यासाठी केली. 40,000ची उलाढाल झाली. कंपनीने तुमच्या अकाउंटमध्ये 4,000 रुपये टाकले. तुमच्या वस्तू फ्री झाल्या. ह्या 10 लोकांना पण क्वालिटी आवडली, 45%चा फायदा आवडला, प्लस 30 दिवसाची मनी बॅक गॅरंटी आहे, 100% सॅटिस्फॅक्शन गॅरंटी आवडली. आणि त्यांनी काय केलं? अजून 10 फॅमिलीजना, अजून 10 कुटुंबांना सांगितलं. टोटल 100 कुटुंब मिळून 4,000चं सामान आपल्या स्वतःच्या घरासाठी घ्यायला लागले. आणि त्यातून काय झाली? उलाढाल झाली 4 लाखाची. कंपनीने तुमच्या अकाउंटमध्ये 40,000 रुपये दिले. मला सांगा, आज 40,000च्या नोकरीसाठी किती तरुण, किती लोक तडफड करतायत. आणि तरी सुद्धा पूर्ण भारतामध्ये 50,000चा आकडा कमावणारे फार कमी टक्के लोक आहेत. सो इथे तुम्हाला साधारण 3 ते 8 महिन्यामध्ये तुम्ही ह्या अमाऊंटला जाऊ शकता आणि तुमची स्वप्न पूर्ण व्हायला सुरुवात होऊ शकते. आता त्यात 100 लोकांनी अजून 10 कुटुंबांना सांगितलं. 1000 कुटुंब झाली. 1000 कुटुंबांनी आपल्या घरामध्ये वापरण्यासाठी 4,000च्या वस्तू घेतल्या. 40 लाखाचा टर्नओव्हर झाला. कंपनीने तुमच्या अकाउंटला 4 लाख दिलेले आहेत. मला वाटतं महिन्याला 4 लाख यायला आल्यानंतर उत्तम घर, उत्तम कार, मुलांसाठी उत्तम शिक्षण, घरामध्ये सोनं नाणं, विदेश यात्रा, जॉबमधून सुटका, वेळ असू शकेल आणि स्वप्न पूर्ण होतील. मला वाटतं बेस्ट म्हणजे ही जी ग्राहक सशक्तीकरणाचा हा जो प्लॅन आहे, हे जे प्रोजेक्ट आहे, हे खूप उत्तम आहे. आता आपण इथे समजून चालू की बाबा 1000 फॅमिलीपर्यंत आपण नाही पोहोचलो, काही 200-300 फॅमिलीपर्यंत पोहोचलो, तरी सुद्धा 1 लाखाभराचं इन्कम तुम्ही येणाऱ्या 8, 9, 10, 12 महिन्यामध्ये निश्चितरित्या घेऊ शकता. आणि त्यासाठी करायचं काय आहे? तुम्हाला पहिले तर काय करायचंय? पहिली कमिटमेंट काय असेल? दुकानाचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं, जे सोपं आहे. दुसरं, त्या दुकानातून वस्तू स्वतःच्या घरासाठी खरेदी करायच्या, वापरण्यासाठी खरेदी करायच्या, विकण्यासाठी खरेदी करायच्या नाही.
तिसरी गोष्ट, इथे काही मीटिंग्ज असतात किंवा असे काही युट्यूबवर जसं मी सांगते त्या पद्धतीने पण सांगणारी लोक असतात, त्यांचे काही प्रोजेक्ट तुम्ही एकमेकाला शेअर करू शकता. हा प्लॅन मी तुम्हाला सांगितलाय, हा एकमेकांना शेअर करून तुम्ही काय करू शकता, अनेक कुटुंबांपर्यंत इथे पोहोचू शकता आणि काय करू शकता, स्वतःचा फायदा घेऊ शकता. 45% फायदा आज मला वाटतं मार्केटमध्ये कोणीही देणारं नाहीये. सो तुम्ही नक्की फायदा घ्या. स्वतः घरामध्ये 100% सॅटिस्फॅक्शन गॅरंटी असलेल्या वस्तू आणा. 30 डेज मनी बॅक गॅरंटी असणाऱ्या वस्तू आणा, वापरून पहा, समाधान घ्या आणि त्यानंतर तुम्ही इतर कुटुंबांबरोबर चर्चा करा. जो कोणी तुम्हाला हे आजचा प्लॅन शेअर केलेला असेल त्याच्याबरोबर तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या. त्याच्याबरोबर तुम्ही एक मीटिंग करा, त्याच्याबरोबर एक फोन कॉल करा, व्हिडिओ कॉल करा आणि अजून गोष्टी समजून घ्या. ओके. सो मी कांचन ठोंबरे. जर आमच्या टीम बरोबर तुम्हाला जुळायचं असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता. अदरवाईज हा प्लॅन जर तुम्हाला आवडला असेल तर ज्यांनी शेअर केला त्याच्याबरोबर तुम्ही काय करा, रजिस्ट्रेशन करा. प्लॅन आवडला असेल तर लाईक करा, अनेक लोकांबरोबर शेअर करा आणि काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इथून पुढे काही प्रॉडक्ट मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यामध्ये हे एक प्रॉडक्ट आहे की हे कपडे धुवायचं लिक्विड आहे. ओके. त्यानंतर हे एक लिक्विड आहे, हे फरशी साफ करायचं लिक्विड आहे, मल्टीपर्पज लिक्विड आहे. त्याचबरोबर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये टॉयलेट असतं, टॉयलेट क्लीनर असतं. सो हे एक टॉयलेट क्लीनर आहे. मार्केटमधल्या किमती एवढ्याच किमती आहेत, परंतु प्रॉडक्ट अतिशय सुंदर आहेत. त्याचबरोबर महिलांना हाताची काळजी घेण्यासाठी, त्या ज्या भांडी घासतात ना, तर त्यांच्या हाताची काळजी घेण्यासाठी हे एक भांड्याचं लिक्विड आहे. जरूर आणा, वापरून बघा. 4ही प्रोडक्ट मी तुम्हाला होम केअर कॅटेगरीतली दाखवली. त्याच्याबरोबर पर्सनल कॅटेगरीतली प्रोडक्ट दाखवते. एक नीम तुलसी पुदिनावाला सोप आहे, त्यानंतर नीम आणि क्लववाली पेस्ट आहे. जरूर वापरून बघा. हा जो साबण आहे हा ग्रेड 1चा साबण आहे. ग्रेड 1चा साबण मार्केटमध्ये नाहीये, परंतु आपला साबण ग्रेड 1चा आहे. त्याच्याच बरोबर मी इथे काही तुम्हाला प्रोडक्ट दाखवते. एक महिलांना काय लागतं तर फेस स्क्रब करायला लागतो. त्यानंतर रात्रीचं झोपताना तुम्ही जर हे क्रीम लावलं, अँटी एजिंग क्रीम आहे, अप्रतिम आहे. तुमचा चेहरा सकाळी फार सुंदर दिसेल. त्याचबरोबर ह्याने तुम्ही आठवड्यातून एकदा स्क्रब करा. नॅचरलचं फेस स्क्रब आहे, पपया असलेलं अप्रतिम स्क्रब आहे. वापरून बघा, आठवड्यातून एकदा वापरत चला. त्याचबरोबर डेली बेसिसवर ॲलो कुकुंबर ॲक्वाजेल नावाचं प्रोडक्ट आहे, अतिशय सुंदर आहे. अशी 400 पेक्षा अधिक प्रोडक्ट आहेत. सगळी मी दाखवू शकत नाही, परंतु काही प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. ओके. सो थँक्यू सो मच. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलात आणि बऱ्याच लोकांना शेअर करा आणि ह्या प्रोजेक्ट प्लॅनचा तुम्ही नक्की फायदा घ्या आणि वेस्टीजच्या प्लॅनमधून भरपूर पैसा कमवा आणि इतरांनाही पैसे कमवायला मदत करा. हा 45% फायदा देणारा प्लॅन प्रत्येक घराघरापर्यंत जाऊ दे. तो धन्यवाद.